नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत स्वबळाची भाषा परवडणारी आहे का. जे सगळे पक्ष आज निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, या सगळ्या पक्षांना, प्रमुख पक्षांना, महायुती असो किंवा आघाडी असो, या दोन्ही घटक पक्षांना, दोन्ही युती किंवा आघाडीमधल्या घटक पक्षांना ही स्वबळाची भाषा परवडणारी आहे का. आपल्यासोबत याच निमित्ताने डॉक्टर राजेंद्र गवई, राष्ट्रीय सरचिटणीस, गवई गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे. गिरीश बापट आपल्यासोबत असणार आहेत. सतीश देसाई, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आपल्यासोबत आहेत. आणि भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. चर्चा आपण सुरू करणार आहोत. पहिला प्रश्न खरं तर सतीश देसाई तुम्हाला विचारायचा आहे. जी काही आता सगळी भाषा चालू आहे, खरं तर जागावाटप आतापर्यंत व्हायला हवं होतं. कमीत कमी दिवस उरलेले आहेत सगळ्या निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी. तुम्हाला असं वाटत नाहीये का की कुठेतरी ही जी स्वबळाची भाषा आहे ती पुन्हा एकदा आपापलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी आहे? नाही, मुळामध्ये काय मंदारजी, प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मला न्याय मिळाला पाहिजे. आणि जर युती झाली तर सगळ्याच कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही. म्हणजे 288 जागांच्या पैकी 174 जागी आपण जेव्हा निवडणूक लढवतो तर स्वाभाविकचपणे 114 लोकांना आपण उमेदवारी देऊ शकत नाही. त्या मतदारसंघातला असलेला कार्यकर्ता नाराज होतो. हे स्वाभाविक आहे. अगदी म्हणजे मी जरी असतो तरी मीही नाराज झालो असतो की मी किती वर्ष असं काम करायचं. पण शेवटी जेव्हा आपण व्यापक विचार करतो, व्यापक विचार पाहतो, तर 1999 सालापासून काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. ही युती केवळ समविचारी पक्षांची आहे एवढंच नाही, तर जात्यांत शक्तींच्या विरुद्ध शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र आल्या पाहिजेत आणि त्यांनी पुरोगामित्व महाराष्ट्राचं शिल्लक ठेवलं पाहिजे. या व्यापक विचारानं ही युती केलेली आहे. आज निवडणूक 2 दिवसावरती फॉर्म भरण्याचे दिवस आलेले असताना सुद्धा आघाडी झाली नाही, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. पण शेवटी कार्यकर्त्यांचं प्रेशर आणि अनेक गोष्टींचा विचार करता याच्यामध्ये आज उद्या 2 दिवसामध्ये या संदर्भामध्ये पूर्णपणे निकाल लागेल असा मला विश्वास वाटतो. अच्छा, शेवटी या युतीमध्ये कोणी किती जागा घ्यायच्या याच्यावरून जी ताणाताणी झालेली आहे ते शेवटी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाचा हायकमांड आहे. सोनियाजी आज रात्री दिल्लीमध्ये येतील. उद्या आदरणीय पवार साहेबांची सोनियाजींची मिटिंग होईल आणि हळूहळू हा प्रश्न संपायला मदत होईल. पुन्हा एकदा युती होईल असं मला वाटतं. ही काळाची गरज आहे. अशा करता मी म्हणतो आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकी, म्हणजे मग बिहारमधली झालेली आधीची असेल किंवा आत्ता झालेली युपी आणि गुजरातमधलं इलेक्शन असतील, त्या दोन्ही ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या भारतातल्या लक्षात आलेलं आहे की मोदींची लाट, त्या लाटेचा प्रभाव जो लोकसभेला होता तो आता राहिलेला नाही, तो कमी कमी होत चाललेला आहे. हे एक कारण आहे. आणि त्याचबरोबर ती बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमार एकत्र आले तर दोन शक्ती एकत्र आल्या तर काय होऊ शकतं बिहारला दिसलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मुलायम सिंग निवडणूक लढत असताना त्या ठिकाणी मायावतींनी काही निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही. त्याचाही परिणाम या निवडणुकीमधल्या युपीच्या झालेला आहे. जात्यांत शक्तींच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून थोडा उशीर झाला तरी याच्यातनं चांगलं निष्पन्न होईल असा मला विश्वास आहे. अच्छा, डॉक्टर गवई, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणजे याच्या अगोदर आघाडीमध्ये होतात, नंतर तुम्ही त्यातनं बाहेर पडलात, आता पुरा नवीन एक प्रयोग तुम्ही केलेला आहे. एकत्र येण्यातनं आणि स्वबळावरती लढण्यातनं काय फरक असतो निवडणुकात? स्वबळावर लढण्याची ज्यावेळेला भाषा केली जाते, अस्तित्वाची तुमची सगळ्यांची पक्ष टिकवण्याची एक लढाई असते. सर्वात पहिले तर काँग्रेससोबत गेल्यानंतर आम्हाला फार कमी जागा मिळत होत्या. त्यामुळे यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मला दर्यापूर देऊ केली होती. आम्ही 100% तुम्हाला निवडून आणू, मी तो नकार दिला. मी आज महाआघाडी निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये शमशेर खान पठाण यांची अवामी विकास पार्टी आहे, संजय कोकरे यांची ओबीसी एनटी पार्टी आहे, सहदेवराव तायडे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, आझाद विदर्भ सेना आहे आणि शेवटचा एक पक्ष म्हणजे मायनॉरिटी डेमोक्रेटिक फ्रंट आहे. या सगळ्या ज्या काही घटक आम्ही एकत्रित आलेले आहेत हे आम्हाला कमीत कमी 140 ते 150 सीट देणार आहेत, जे काँग्रेसने आम्हाला कधीच दिलं नसतं. 1 सीट किंवा 2 सीट दिली असते. आमच्यामुळे ते सत्तेत येतात परंतु आमचं दुर्लक्ष करतात. त्यांनी स्वबळावरती लढायचं असेल तर लढावं, वेगळं लढायचं असेल तर वेगळं लढावं, परंतु ते एकत्र यासाठी लढतात की त्यांना सत्ता पाहिजे आहे. एका विचाराचे मी मानत नाही.
मी पण बिलकुल तुम्ही म्हणताय की सत्ता पाहिजे. सत्ता तर सगळ्यांनाच पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही निवडणुकीला समोर जाता, निवडणुका लढता, त्यावेळेला सत्तेसाठीच तुम्ही सगळेजण हे काम बिलकुल करता. आम्ही सत्तेसाठी येतो नाही असं याला पूर्णपणे मी सहमत नाही. कारण की मला शरद पवारांनी मागच्या निवडणुकीमध्ये घड्याळ निशाणीवरती निवडणूक लढवण्याची अट ठेवली होती, ती मी मान्य केली नाही. माझा पक्ष आहे, छोटा पक्ष आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. सत्ता पाहिजे, परंतु माझ्या विचारावरती, माझ्या पक्षात, माझ्या घरात राहून पक्ष पाहिजे. एक मुद्दा जो मला तो देसाईंनी जो म्हटला की हे दोन्ही धर्मनिरपेक्ष लोक एकत्र आलेत, बिलकुल नाही आहे. धर्मनिरपेक्षचा चेहरा समोर लावून धर्मांध शक्ती असं मी यांना म्हटलं तर अतिशुक्ती होणार नाही. मला वाटतं सतीश देसाई तुम्हाला याच्यावरती काही प्रतिक्रिया द्यायची का? धर्मांध शक्ती म्हणून तुम्हालाच म्हणतात ते. नाही, राजेंद्र गवई म्हणाले, राजेंद्र गवई माझे चांगले मित्र आहेत, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मांध शक्ती आहेत असं जर राजेंद्र गवई हे विधान करत असतील तर हा तुमच्या चॅनलच्या द्वारे महाराष्ट्रातली जनता सगळे बघती आहे. भारतीय जनता पक्ष हा धर्मांध आहे का काँग्रेस धर्मांध आहे हे जनतेला ठरवू द्या. गवई साहेब, तुम्ही काँग्रेसला धर्मांध म्हणत असाल तर त्यासारखं दुर्दैव काही असेल असं मला वाटत नाही. तुमचा अनुभव तुमच्या विभागामध्ये असेल, पण सर्वसामान्यपणे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये धर्मांध म्हणून कोण आहे हा अख्खा देश जाणतोय. ठीक आहे. एक मुद्दा पुन्हा एकदा या निमित्ताने येतोय, जो खरं तर विद्याताई तुम्हाला विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं हे सगळं जागा वाटपाचं गेले काही काळ खलबतं चालू आहेत, नेमकं तुम्हाला असं वाटतं का की जी चर्चा आहे ती केवळ आणि केवळ सत्तेसाठीच चालू आहे? सत्ता तुमच्या अधिक जागा येणार की त्यांच्या अधिक जागा ह्याच्यासाठीच चालू आहे? आणि ती चर्चा जी आहे त्या चर्चेला आता येत्या लवकरात लवकर खरं तर सामान्य नागरिक सुद्धा कंटाळलेला आहे. सामान्य नागरिक कंटाळला असणं स्वाभाविक आहे. आम्ही सुद्धा फार कंटाळलेलो आहे. कारण काय तो निर्णय एकदाचा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. कारण ही आघाडी होणं ही आज काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की आघाडी करून यावेळेस एकत्रपणे लढायचे. मला वाटतं काँग्रेसच्या श्रेष्ठी सोनिया गांधी यांनी सुद्धा हा स्टँड घेतला होता. परंतु एवढं सगळं क्लिअर स्टँड असताना सुद्धा अजूनपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला बोलायला सुद्धा, चर्चेला सुद्धा बोलवत नाही. 15-20 दिवसापासून आपण हे सगळं घोंगडं भिजत ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतं आता निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. आता फॉर्म भरायची तारीख लवकर लवकर येते आणि अजूनही जर आपण हा निर्णय घेतला नाही तर लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा आणि आघाडी व्हावी अशी अजूनही आमची इच्छा आहे. अच्छा, पण पुन्हा एकदा सतीश देसाई तुम्हाला हा प्रश्न थेट विचारायचा आहे की खरं तर आघाडीमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक जो आग्रह आहे तो काँग्रेसकडनं होतोय आजच्या परिस्थितीमध्ये असं सांगितलं जात आहे. जागांचा जो आग्रह आहे तो नाही, अहमद पटेल आणि नाही काय काँग्रेसने 174 जागा याच्या आधीही लढवलेल्या होत्या. 1999 सालापासूनची ही युती आहे आणि गेली जर आपण विधानसभा पाहिली तर जवळपास 84 जागा या काँग्रेसच्या आल्या होत्या. स्वाभाविकपणे काँग्रेसचा आग्रह राहणारच. तुम्ही बाकीच्याही पक्षांच्याकडे बघा, आग्रह लोक करणारच ना. कारण शेवटी कार्यकर्त्यांचा एवढा दबाव असतो, कार्यकर्त्यांचं एवढं प्रेशर असतं की नेत्यांनी जर आग्रह धरला नाही तर कार्यकर्ता हा जिवंत राहणार नाही. म्हणजे केवळ कार्यकर्ता जिवंत राहावा म्हणून नाही, पण पक्षाची एक काही भूमिका असते, पक्षाची काही एक प्रतिमा असते, पक्ष म्हणून काही असतो. म्हणून आग्रह धरला तर काही गैर असं नाही. शेवटी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय सोनियाजी याबाबत निर्णय घेतील. कारण याच्या आधी सुद्धा अहमद पटेल आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या मिटिंगच्या 2 फेऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळे चर्चा अजिबात नाही, चर्चेची दारं बंद झाली असं होत नाही. चर्चा टप्प्याटप्प्यानं पुढे सरकते. आपण दुसरीकडे तेच पाहतोय, चर्चा टप्प्याटप्प्यानं पुढे सरकत असते. आणि आताच्या काळामध्ये चर्चेला उशीर व्हायला अनेक कारणं असतात. ती सगळी कारणं सगळ्यांना माहिती असतात, त्यांचा उहापोह करायला नको. थोडक्यात सगळेच पक्ष जर का बंडखोरांना किंवा बंडखोरीला घाबरत असतील तर पुन्हा एकदा सामान्य माणसाचा प्रश्न त्याच्यामध्ये येतो. सामान्य माणसाने नेमकं करायचं काय? त्याला अजून चेहरे त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये चेहरे ठरलेले नाहीयेत. पुढच्या 9 दिवसात 10 दिवसामध्ये फक्त लोकांना निवडणुका त्यांचा जो काय एवढा 5 वर्षाचा निर्णय आहे तो घ्यायचा आहे. सतीश देसाई, नाही पण निवडणुकीच्या ह्या प्रक्रियेमध्ये सगळ्या पक्षांच्या ह्याच्यामध्ये हे अपरिहार्य आहे. म्हणजे थोडासा उशीर होतो हे आम्हालाही पटतं. म्हणजे कार्यकर्ता म्हणून मलाही जाणवते
की फार उशीर होत चाललाय आणि विशेषतः जे उमेदवार आहेत ते फार अगदी घायकुतीला येणं किंवा आगतिक होणं किंवा त्यांच्यावरती प्रेशर येणं हे सगळं स्वाभाविक आहे. पण निवडणुकीची प्रक्रिया म्हटल्यानंतर राष्ट्रीय पक्ष असतील, राज्य पातळीचे पक्ष असतील, त्यांची काही स्ट्रॅटेजी असते, काही धोरण असतं आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार धोरणानुसारच पक्ष चालवायला लागतो आणि त्या पद्धतीनेच निर्णय घ्यायला लागतो. थोडंफार उशीर झाला असेल तर विद्यार्थी म्हटल्या त्याप्रमाणे त्याही जशा उत्सुक आहेत तसे आम्ही उत्सुक आहोत या संदर्भामध्ये निर्णय उद्या ऐकायला. उद्या होईल असं तुम्ही म्हणताय, किमान तेवढी आशा आहे. अर्थात भाऊ तोरसेकर आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. भाऊ, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. खरं तर स्वबळाची भाषा सगळेच जण करायला लागलेले आहेत आणि कदाचित उद्या युती आणि आघाडी घोषित सुद्धा करतील. या अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाची काय परिस्थिती आहे? आणि जसं सतीश देसाई आता म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की आपलं तिथे रिप्रेझेंटेशन असावं, तिथे आपलं अस्तित्व असावं पक्षाचं, आणि त्या अस्तित्वासाठी हा सगळा लढा चाललेला आहे. दरवेळेला केवळ निवडणुकीच्या अगोदर हे सगळं होतं, 5 वर्षामध्ये काही होत नाही, त्यावेळेला कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही का? हे कार्यकर्त्यांचा विचार कधीच होत नाही, कारण हे शेवटी वरपासून ठरतं. आपण तिकीट वाटप आणि हे सगळं बोलतो तेव्हा प्रत्येकजण बार्गेन करत असतो, पण हा बार्गेन जर आधी झाला असता तर अधिक बरं. कारण जिथे तुमचा जो कार्यकर्ता लढायचा आहे उमेदवार म्हणून, त्याला सवड मिळते, ती सवड या सगळ्या गडबडीत नाकारली जाते. आता आपण बघितलं तर गांधी जयंतीला म्हणजे 1 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, म्हणजे 2 तारीखला फायनल उमेदवार समोर येतील आणि 15 तारीखला मतदान आहे, म्हणजे 14व्या दिवशी मतदान आहे. आता त्यातली गंमत अशी की त्याच्या आधी परत 2 दिवस म्हणजे 13 तारीखला प्रचार बंद होणार आहे. मग त्या उमेदवाराने कुठपर्यंत प्रचार करायचा, मग सगळी धावपळ होते. ज्याला आपण चटावरचं श्राद्ध म्हणतो तसा किमान वेळेत तो संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम संपवला जातो. त्यामुळे हे वादावादी संपवण्यासाठी मला तर वाटतं की सगळ्याच पक्षांनी आघाडी बाजूला ठेवावी आणि स्वबळावर लढावं. म्हणजे पुढच्या वेळेला कधीही वादावादी करायला नको की आमची इतकी ताकद आहे. एकदा काय ती प्रत्येकाची ताकद ठरून जाईल ना. कारण आत्ता जे आघाडी किंवा युतीमुळे मतदान होतं त्याच्यात फरक असा असतो की आपण आता लोकसभेच्या वेळेला बघितलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जो वाद झाला की तुमचे कमी आले, तर मग राष्ट्रवादीने जो दावा केला होता त्याला काँग्रेसच्या माणिक ठाकरेंनी असं उत्तर दिलं की आम्ही जर पूर्ण मतदान केलं नसतं ताकदीने तर बारामती सुद्धा धोक्यात होती. हे जे वाद आहेत किंवा त्याच्यानंतर आता ज्यावेळेला जागा वाटपाचा विषय आला त्यावेळेला तुम्ही बघाल तर शिवसेना आणि भाजप यांच्यात आमचं बळ वाढलेलं आहे, परिस्थिती बदललेली आहे, हे सगळे दावे होतात. पण खाली बिचारा जो खरा उमेदवार लढायचा असतो त्याची नेत्यांना पर्वा नसते. त्याला आपली जागा जिंकायची असते, पक्षाला जागा निवडून आलेली पाहिजे असते. पण तो जो कार्यकर्ता लढतो त्या कार्यकर्त्याचा आणि त्याच्या खाली जे कार्यकर्ते म्हणून घरोघर फिरणारे आहेत त्यांचा कुठे विचार होत नाही. आणि म्हणून एकदा सगळ्यांनी ठरवावं की बाबा आपली अगदी फायनल काय ती होऊन जाऊ नये, कोणाची किती ताकद आहे ते ठरवून जाऊ नये. खरोखर सगळ्यांनी स्वबळावर लढावं. तुम्ही म्हणताय की स्वबळावरती लढावं, पण ही स्वबळाची जी भाषा आहे ती खरं या सत्ताकारणामध्ये परवडणारी आहे का, हा खरा प्रश्न आहे. यामध्ये पुन्हा एकदा विद्याताई तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जाणीवपूर्वक वेळ काढते आणि जाणीवपूर्वक येणाऱ्या काळामध्ये पुढचे सगळे त्यांचे आडाखे ठरलेले आहेत, असा जो एक आता बोललं जात आहे, प्रचार केला जातोय, त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? नाही, अशा प्रकारचा प्रचार केला जात असेल तर त्या प्रचारामध्ये काही अर्थ नाहीये. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यापासूनच आघाडीची भूमिका घेतलेली आहे. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला अर्ध्या सीट्स म्हणजे 144 सीट्स आम्हाला मिळायला पाहिजे, परंतु काँग्रेस ते ऐकायलाच तयार नाही आणि काँग्रेस चर्चेलाही यायला तयार नाही. त्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि याच्या आधी 2009 मध्ये काँग्रेसने जेव्हा काँग्रेसने जेव्हा लोकसभेच्या जास्ती सीट्स जिंकल्या होत्या त्या आधारावरती त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला तेवढ्या सीट्स मिळतील जेवढ्या तुम्ही जिंकलेल्या आहात. आता थोड्या का होईना पण आम्ही काँग्रेसपेक्षा 2 का होईना जास्ती सीट्स जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे तेच निकष आता काँग्रेसने लावायला हरकत नाही. पण काँग्रेस ते लावायला तयार नाहीये आणि वरती आमची अशी हे बदनामी केली जाते की आम्ही कुठेतरी आघाडी करायला तयार नाही आहोत.
मला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतंय की आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सुनील तटकरे असतील, सगळ्यांनी आघाडी करण्यासाठी हो सांगितलेलं असताना फक्त सीट्स आम्हाला वाढवून पाहिजेत ही जर मागणी आमची असली तर ती मागणी रास्त आहे. आणि धर्मांध शक्तींना जर रोखायचं असेल तर मला असं वाटतं निश्चितच आघाडी होणं आवश्यक आहे. हा स्टँड पहिल्यापासून राष्ट्रवादी ठीक आहे, काँग्रेस म्हणजे पक्षाने घेतलाय. धर्मांध शक्ती ज्या फक्त तुम्ही काही म्हणताय, सीट्सच्या धर्मांध शक्ती म्हणताय किंवा अगदी आपण थेट म्हणूया शिवसेना असेल, भाजप असेल, हे पक्ष आता आपल्या या चर्चेमध्ये अजूनपर्यंत नाही आहेत. भाजपची आम्हाला अपेक्षा आहे की ते सहभागी होतील थोड्या वेळामध्ये. आणि शिवसेनेनी अर्थातच या विषयावरती बोलणंच बंद केलंय. कदाचित त्यांनी त्यांच्या पातळीवरती वेगवेगळे जे काही आडाखे आहेत ते बांधायला सुरुवात केलेल्या आहेत. ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत या कार्यक्रमातून सामान्य माणसाच्या, त्या प्रतिक्रिया सुद्धा खूप बोलक्या आहेत. विजय सातपुते म्हणतात की छोट्या घटक पक्षांना जागा वाटपात शह देण्यासाठीची ही खेळी आहे मोठ्या पक्षांकडनं. हा एक वेगळा त्यांचं म्हणणं आहे. स्वबळ फक्त राजकीय विधान आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओम हिंगमेरे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की याचा फायदा मनसेला होऊ शकतो. आणि तुषार जगताप पाटील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की महायुती तुटली तर सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. हे तिन्ही बोलक्या प्रतिक्रिया त्या सामान्य नागरिकांच्या. तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया तुम्ही नोंदवू शकता. बेधडक या कार्यक्रमामधून आपण ह्या प्रतिक्रिया सातत्यानं तुमच्यासमोर आणू. एका छोट्याशा ब्रेकनंतर ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय स्वबळावरची जी भाषा सगळे पक्ष करतात ती परवडणारी आहे का त्यांना. त्यातून एक आणखीन प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सर्व पक्ष जर स्वबळावरती लढले तर त्यात फायदा कोणाचा होईल. पुन्हा एकदा हाच प्रश्न मला विचारायचा आहे. सतीश देसाई, तुम्हाला जर सर्व पक्ष स्वबळावर लढले तर कोणाचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, जर तरच्या भाषेमध्ये ह्या आजच्या राजकारणाच्या इतक्या शेवटच्या महिन्याभराच्या स्टेजवरती काही बोलणं योग्य होणार नाही. प्रयत्न असा आहे की धर्मांध शक्ती, जातीय शक्ती रोखण्याकरता या महाराष्ट्रामध्ये जे करण्याचं आवश्यक आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न आपण करावा, शेवटच्या टोकापर्यंत करावा अशी भूमिका आहे. स्वबळावर लढलं तर आपापल्या कार्यकर्त्यांना आपण अधिक न्याय देऊ शकू ही वस्तुस्थिती आहे. पण कार्यकर्त्यांना न्याय देत असताना आपलं ध्येय काय आहे आणि त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकणार किंवा नाही अशा अनेक गोष्टींचा विचार या गोष्टीमध्ये नक्की केला जाईल. पण पुन्हा भाऊ, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जो एक प्रकारची धर्मांध शक्ती असं सातत्यानं म्हटलं जात आहे, त्याच शक्तींबरोबर पुन्हा एकदा रिपब्लिकन गटातले पक्ष तिकडे सामील झालेले आहेत, महायुतीमध्ये गेलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का हे जे काही ही जी काही भाषा आहे, जी धर्मांध शक्ती असतील, सेक्युलर असेल किंवा ही सगळी भाषा आता लागू आहे या आजच्या राजकारणामध्ये, की त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी राजकारण सुरू आहे आणि त्यातूनही केवळ आणि केवळ सत्ता करण्यासाठीच हे सगळं आघाड्या आणि युत्यांचं अस्तित्व आहे? नाही, जातीयवादी शक्ती, धर्मांध शक्ती हे सगळं मार्केटिंगचा भाग असतो. कारण आपल्या सोयीनुसार त्यांना जवळ पण घेता येतं, त्यांच्यातले लोक घेता येतात, सोयीने आपल्याला तडजोडी करता येतात. तेव्हा ह्या गोष्टी होत असतात. त्या मार्केटिंगचा भाग आहे, त्याला फारसं महत्त्व नसतं. पण स्वबळावर लढावं असं मी म्हणतो एवढ्यासाठी की त्यामुळे प्रत्येकाची ताकद सिद्ध होईल. मला ह्या सगळ्या पक्षांची, चारही आघाडी आणि युतीमधल्या चारही पक्षांची एक गंमत वाटते की हे जागा किती मिळवायचा त्याचा हव्यास धरून बसलेले आहेत, पण जागा जिंकायच्या कशा त्याचा विचार अजूनही होत नाहीये. किंबहुना म्हणजे आता युतीतले पक्ष आहेत त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी मधल्या उमेदवार पाडायचे किंवा आपल्या जागा वाढवायची चिंता नाहीये, किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युतीच्या जागा कमी करायची चिंता नाहीये. त्यांना मित्र पक्षाचे आहेत त्यांच्या जागा कशी कमी करायच्या याची चिंता अधिक आहे. पण आपण दोघांनी मिळून बहुमत मिळवावं का आणि ते बहुमत मिळवताना आपल्या जागा वाढाव्या ही अपेक्षा असायला हरकत नाही. मी तुम्हाला एक जुनं उदाहरण देतो. 1978 साली ज्यावेळेला जनता पक्ष आणि सगळे डावे पक्ष एकत्र आले होते काँग्रेस विरुद्ध, त्यावेळेला शेका पक्षाने त्या जेऊ केलेल्या काही 30-35 जागा होत्या त्या नाकारल्या आणि त्यांनी जवळजवळ 51 जागा लढवल्या आणि त्या 50 जागा लढवून निवडून आले 13. त्याच्या उलट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना दिलेल्या 12 जागा घेतल्या आणि त्यातले 9 निवडून आणले. म्हणजे प्रश्न असा असतो की आपल्याला निवडून जास्त आणायच्या त्याचा सगळ्यांना विसर पडलेला आहे. आपण अधिकाधिक जागा कशा, म्हणजे माझ्याकडे ओढून सगळं घ्यायचंय पण ते खायला सुद्धा मला सवड नाहीये अशी विचित्र हव्यासाची परिस्थिती मला दिसते. आणि त्याची मला गंमत वाटते की जिंकायच्या जागा काय विचार केला जाते.
नाही, आणखीन त्यातनं आणखीन एक प्रश्न निर्माण होतो विद्याताई, की या सगळ्या, जसं मगाशी सुद्धा सतीश देसाईंनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, की तिथल्या सामान्य कार्यकर्त्याची सुद्धा वाढ किंवा त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, राजकीय महत्वाकांक्षा आहेत, त्या पूर्ण होत नाहीत या आघाड्यांमुळे आणि युतीमुळे, आणि त्यामुळेच त्याचंच हे सगळं मूळ आहे या जागा वाटपामध्ये आणि नाराजीमध्ये, बंडखोरीमध्ये. तुम्हाला असं वाटत नाही की पुन्हा एकदा या सगळ्या पक्षांनी जर का सुट्ट गेले, सामोरे गेले निवडणुकांना, तर त्याचा फायदा होईल? नाही, निश्चितच कार्यकर्त्यांना जर प्रत्येकाने जर वेगवेगळं लढलं तर कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळेल प्रत्येक पक्षातनं. हे तर मला वाटतं सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा असेल की एकत्र लढण्यापेक्षा वेगळं लढावं आणि आम्हालाही संधी मिळेल, अशी कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की जे आता मोदी सरकार आलेलं आहे आणि त्यांना रोखणं, म्हणजे शिवसेना आणि भाजपला रोखणं, हे जर आपलं पहिलं उद्दिष्ट असेल तर आघाडी करणं हे आवश्यक आहे आणि ते मला असं वाटतं कार्यकर्त्यांनाही समजू शकतं. परंतु कार्यकर्त्यांची मागणी अनेक वर्षांपासून हीच राहिली की सगळ्यांना जर संधी हवी असेल तर वेगळं लढावं, परंतु परिस्थिती तशी नाही आहे आणि आघाडी करणं आवश्यक आहे, परंतु आघाडी अजूनही होऊ शकत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अच्छा, तुम्ही म्हणता आघाडी होऊ शकत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा तुम्ही मगाशी सिद्धांताचा आणि विचारसरणीचा सगळा उल्लेख केला होता. मग अर्थात रिपब्लिकन पक्षाचा एक आठवले गट सोडला तर बाकी सगळे पक्ष अजून विखुरलेलेच आहेत. ते काय एकत्र येताना दिसत नाहीत? प्रकाश आंबेडकर आहेत. आम्ही मगाशी चुकून महाआघाडी म्हटलं. माझी महाशक्ती आहे. या महाशक्तीमध्ये येण्यासाठी मी बाळासाहेब आंबेडकरांना कडे स्वतः गेलो, मायावतींचे डॉक्टर सुरेश माने यांच्याकडे सुद्धा गेलो, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आनंद आंबेडकर यांच्याकडे सुद्धा मी गेलो आणि त्यांना म्हटलं की मी तुमच्या दोघा भावांमध्ये समेट घडून आणेल, त्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला नाही. बाळासाहेब आंबेडकर मागच्या वेळेस संपूर्ण 288 जागा लढू शकले नाहीत. आज जरी मी महाशक्ती निर्माण केली असेल तरी शमशेर खान पठाण आणि संजय कोकरे यांना मी कन्व्हिन्स करू शकेल की आपण 144 लढू. उर्वरित 144 मी बाळासाहेब आंबेडकर किंवा बहुजन समाज पार्टी यांना देण्यास तयार आहे. आता तुम्ही म्हणाल की बाळासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाज दोघांना एकत्र का आणत नाही? वाघ आणि बकरी येणं शक्य नाही मला माहिती आहे, म्हणून मी वास्तविकता बोलतो. 144 जागा माझ्या महाशक्तीतल्या बाळासाहेब आंबेडकरांना किंवा बहुजन समाज पक्षाला मी द्यायला तयार आहे. निर्णय त्यांचा आहे. 2 दिवस अजून अवधी आहे. पण हा सतीश देसाई, आपण डॉक्टर राजेंद्र गवईंचं जे काही म्हणणं ते ऐकतोय, तुम्हाला असं वाटत नाही की जो एक पारंपरिक असा जो काही सगळा तुमच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर धर्मांध शक्तींना रोखण्यासाठीचा जो काही एक अट्टहास होता, त्याच्यामधला रिपब्लिकन पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष विचारसरणी ही सुद्धा एक खूप मोठा भाग होता आणि तो आता तुमच्यापासून दुरावलेला आहे असं तुम्हाला वाटत नाही? नाही, रिपब्लिकन पक्षातला काही बाब रामदास आठवले आणि त्यांचे सहकारी हे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीपासून दुरावले असतील, पण याचा अर्थ सगळाच समाज आहे, सगळेच मतदार त्या विचारांचे आहेत, ते सगळे तिकडे गेले असं मला वाटत नाही. कारण पुण्यामध्ये अनेक रिपब्लिकन पक्षाचे लोकही हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बरोबर आहेत. हे पुणे महानगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेच्या बाहेरही अनेक कार्यक्रमांच्या मध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं. विषय असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, विशेषतः भारतीय जनता पक्ष ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर या देशामध्ये साईबाबा हे मुसलमान होते, म्हणजे ज्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये नाहीत, किंवा आता उत्तर प्रदेशमध्ये ज्यांना इलेक्शन इन्चार्ज केलं त्या आदित्यनाथ यांचे भाषणं किंवा कत्तलखान्यात जाणारा प्रत्येक माणूस हा विरोधीच आहे, अशा तऱ्हेची भूमिका सातत्यानं घेणं आणि एखाद्या जातीय वादावरती संबंध प्रेरित अशी संबंध समाज रचना करणं हे कितपत योग्य आहे? शेवटी या देशामध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथांचे, सर्व पक्षाचे, सर्व विचाराचे लोक राहणार ही वस्तुस्थिती आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. पण या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन देशाचा विकास करण्याकरता काय करता येईल असा विचार धर्मनिरपेक्ष शक्ती म्हणून जर काँग्रेस पक्ष करत असेल तर त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. म्हणून गवई काही म्हटले तरी सुद्धा अनेक जण, अनेक शक्ती, अनेक व्यक्ती या काँग्रेस बरोबर आजही आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की सगळेजण तुमच्या सोबत आहेत किंवा या सगळ्या मुद्द्यावरती आणखीन एक महत्त्वाचा जो मुद्दा उरतो तो म्हणजे खास करून महायुती आणि महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांची काय भूमिका आहे तेही आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
स्वबळाची भाषा ही राजकीय पक्षांना परवडणारी आहे का हे आपण तपासून बघतो. या चर्चेमधनं आपल्या सोबत आत्ता महायुतीतले भाजपचे नेते गिरीश बापट आलेले आहेत. गिरीश बापट, तुमचं स्वागत आहे. जी काही आता वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा समोर येताना दिसतेय, खास करून महायुतीमध्ये सर्वाधिक जागा वाटपांबाबतचा जो गोंधळ दिसतोय तो कशामुळे असं तुम्हाला वाटतं? त्याला काही तात्विक कारण आहे का? तुम्हाला त्याला काही बळ देता येईल का, की किमान केवळ आणि केवळ सत्तेसाठी अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी ही महायुती एकत्र झालेली आहे? असं नाहीये, केवळ सत्तेसाठी असं नाही. याच्या मागे काही तात्विक विचार आहे. तो असा आहे की मागच्या काही वर्षामध्ये जिथे भारतीय जनता पार्टी लढली तिथे फार कमी मतं आम्हाला मिळाली, असे काही मतदारसंघ आहेत, 2, 4, 5. तसं शिवसेना जिथे लढली तिथे देखील कमी मतं पडली, असे काही मतदारसंघ आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की याचा आपण पुनर्विचार करू. कारण जर उमेदवार बदलून आणि पक्षाकडे तिकीट बदलून जर आपल्या निवडून येणाऱ्या आमदारांच्यात वाढ होणार असेल तर आपण हा बदल केला पाहिजे. प्रतिष्ठेचा प्रश्न करता कामा नये. आणि म्हणून आमचं उद्दिष्ट काय आहे की काँग्रेसला हरवणं आहे. मग आता दोघंही आपण वर कसे जाऊ हे बघण्याकरता त्याचा जो काही अभ्यास केला आहे, आकडेवारी काढली आहे, मतदारसंघशः त्याचं काही सर्वेक्षण केलेलं आहे, त्याच्यातून जे लक्षात येतं, म्हणून विनंती शिवसेनेला अशी केली की 3-3दा 4-4दा जे मतदारसंघ आपण हरलो त्याच्यामध्ये जर बदलत्या परिस्थितीत काही बदल झाला असेल, राजकीय काही नवीन नेतृत्व आलं असेल, काही समीकरणं बदलली असतील तर आपण त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. त्याचा प्रेस्टिज करू नये. जो भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या वेळेला केला मागच्या काळात, 2, 3, 4, 5, 6 जागा सोडल्या, त्याचं कारण आम्हाला असं वाटलं की इथे सेनेचे खासदार नक्की निवडून येईल. त्यामुळे भाजपकडनं असे बदल झाले आहेत. बदलत्या परिस्थितीत सेनेकडनं बदल व्हावे म्हणून एका वेगळ्या पातळीवर ही चर्चा चालली आहे. आणि अंतिम उद्दिष्ट असं आहे की काँग्रेस विरोधी मतांची विभागणी होऊ नये आणि आम्हाला दोघांना जास्ती जागा मिळाव्यात, याच हेतूने ही चर्चा चालली. आता त्याला थोडा वेळ लागणार, पक्ष संघटनेत विचारावं लागतं, उमेदवार काही नाराज होतील. आणि म्हणून मला असं वाटतं की आता ही काळाची गरज आहे. काँग्रेसच्या विरोधात एक संघ उभं राहण्याकरता एकमेकांना समजून घेऊन भविष्य काळामध्ये वाटचाल करावी लागेल. तुम्ही म्हणता की भविष्य काळामध्ये वाटचाल करावी लागेल, सोबत राहावं लागेल, पण त्या बरोबरीनं आताची जी परिस्थिती आहे, कमी वेळ उरलेला आहे, सगळीकडे अस्वस्थता आहे. सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक असेल किंवा अगदी भाजपचा कार्यकर्ता असेल, सगळेजण अस्वस्थ आहेत. नेमकं काय होणार आहे कोणालाच काही कळेनासं झालेलं आहे. शिवसेनेनी सुद्धा माध्यमांची सुद्धा बोलणं आता जवळजवळ बंद केलेलं आहे की नेमकं काय करणार आहेत ते. ही सगळी जी गुप्तता आहे, ही गुप्तता केवळ तो फॉर्म्युला निश्चित होत नाही म्हणून आहे. 151 शिवसेना खाली यायला तयार नाही, तुम्ही त्यांना 135चा प्रस्ताव दिलाय. माझं काय म्हणणं आहे की चर्चेतला ह्याला मार्ग निघेल आणि शेवटी अंतिमतः आमचे नेते सांगतील त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना देखील वागेल. हा आता राहिला की वेळ कमी होत चाललाय, पण वेळ कमी होत चालला असला तरी मतदारसंघशः आमची संघटनात्मक यंत्रणा तयार आहे. आमच्या सगळ्या आघाड्या, आमच्या वेगवेगळ्या कमिट्या, निवडणूक प्रचार, प्रसिद्धी, कार्यालय, ही सगळी आमची तयारी होत आली. त्यामुळे उमेदवार डिक्लेअर झाला की पटकन सगळे कामाला लागतील. आहे तो वेळ देखील पुरेल, आम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणता की आहे तो वेळ पुरेल. सतीश देसाई आणि विद्या चव्हाण, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारणार होता मी. सतीश देसाई, तुम्हाला काय वाटतं की वेळ लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे की वेळ अपुरा पडू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये तारेवरची कसरत होऊ शकते? नाही, वेळ लवकरात लवकर निर्णय होणं आवश्यक आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. कारण जितका वेळ लागेल तितकं सगळ्या गोष्टींना वेळ लागत जातो. पण ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आता होणार, या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये होणार, हे 5 वर्षापूर्वी माहिती असतं. त्यामुळे ते उमेदवार जे इच्छुक असतात ते उमेदवार, ती पक्ष संघटना ही साधारण एक 8-9 महिने लोकसभेपासून कामाला लागलेली असते. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची यंत्रणा, ज्याला बूथ लेव्हलला म्हणतात, तिथपर्यंत सगळी यंत्रणा तयार लोकसभेला होती. तीच यंत्रणा थोड्याफार फरकानं प्लस मायनस त्या उमेदवाराच्या याच्यावरती थोडीफार इकडे तिकडे करायला लागेल. पण उमेदवार जाहीर झाला की जवळपास 60-70% लोकांची
मतं जी फिक्स होतात, राहिलेल्या 30-25-30% मतांच्या करता जी फ्लोटिंग असतात त्यांच्याकरता मग थोडी धावपळ करावी लागते, थोडं कन्व्हिन्सिंग करावं लागतं, थोडं प्रचार करावा लागतो, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, या सगळ्यांचा वापर करावा लागतो. ठीक आहे, पण पुन्हा एकदा भाऊ तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की वेगवेगळे फॉर्म्युले झाले गेल्या काही काळामध्ये या वाटपामध्ये, युतीचे असतील किंवा आघाडीचे असतील, वेगवेगळे फॉर्म्युले तयार झाले. जर आपण घटक पक्षांची महायुतीतल्या जर का मागणी बघितली तर जवळजवळ 40 जागा त्यांना हव्या आहेत. आठवलेंना 12, राजू शेट्टींना 12, मेटेंना 8 पाहिजेत आणि जानकरांना 8 पाहिजेत. ही जर परिस्थिती असेल, रासपची असेल, शिवसंग्रामची असेल किंवा अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची असेल, या सगळ्या घटक पक्षांना हे समाधानकारकरित्या सामावून घेऊ शकतील असं वाटतंय का तुम्हाला? पक्षांची बिचाऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. याचं कारण असं आहे की गेल्या 2 दिवसात बघितलं तर तेच ह्या सगळ्या दोघांकडे धावतायत, मोठ्या भावांकडे, की बाबा एकदा मिटवा. याचा अर्थ त्यांना 18-20 जागा दिल्या तरी ते समाधानी होतील, कारण त्यांचे जवळपास कोणाचा एकाच दुसरा पण आमदार आज विधानसभेत नाहीये. एखादा असेल रासपचा किंवा ह्याचा, पण त्यांचे 4-5 झाले तरी त्यांना पुरणार आहेत. त्यामुळे त्यांना 20 जागा मिळाल्या तरी पुरणार आहेत. ह्या 2 मोठ्या भावांचीच मारामारी चालू आहे युतीमध्ये. पण मगापासून मी जे चर्चा ऐकली त्याच्यानंतर एक मला गंमत अशी वाटते की आपण जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी म्हणतो, पण ते जातीयवादी पक्ष जे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मगाशी सांगितलं, त्यांच्यासाठी स्पेस कोणी निर्माण केला? पुलोदच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर पुलोदमधून पवार काँग्रेसमध्ये गेले, त्याच्यानंतर सगळे डावे पक्ष संपत गेले. त्याच्यानंतर 99 मध्ये जी ही डावी सेक्युलर आघाडी उभी करून 15 वर्ष सत्ता करते, त्या आघाडी व्हावी आणि जातीवादी पक्षांना बाहेर ठेवावं याचा इनिशिएटिव्ह जनता दल वगैरे शेका पक्ष यांनी घेतला होता. आज ते पक्ष बाहेर आहेत. पुढे जातीयवादी फोर्सेस रोखायचे होते तर त्यांना बरोबर ठेवायचं 15 वर्षात काय काम झालं ह्याचा शोध घ्यावा लागेल. ठीक हे आहे. एक बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला बापट म्हणाले, त्याचा एक मला प्रतिवाद करायचा आहे की ही युतीमधून शिवसेना आणि भाजप मिळून ही 6वी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. आणि एवढ्या काळामध्ये आता त्या शिवसेनेकडे ज्या काही 55 का 60 जागा या फक्त पडायच्याच आहेत, शिवसेनेने एकदाही लढवल्या नाहीत, तर त्या 5 निवडणुका त्या अडगडीत का ठेवल्या होत्या? म्हणजे ते भंगार होतं. पण आज गंमत अशी आहे की त्या भंगाराला बाजारभाव आलाय, कारण तुम्ही युतीचा शेंदूर फसाल तो निवडून येईल ही अपेक्षा आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून शिवसेना किंवा भाजपने घेतलेत आणि म्हणून त्या अडगडीतल्या जागांना सुद्धा किंमत आलेली आहे. नाही, नक्की. तेव्हा जातीयवादी असो, अधिकाधिक निवडून आणायचे, हे सगळं आर्ग्युमेंट आहे, हे सगळं मार्केटिंग आहे. आपल्या माध्यमांना खुलवण्यासाठी, तुम्हाला काय ते खुराक पुरवण्यासाठी आहे. नाही, पण गिरीश गिरीश बापटांना हाच प्रश्न विचारायचा आहे की 183 एकेकाळी शिवसेनेकडे होत्या, त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू आता 151 ते मागतायत. जवळजवळ 30 जागा त्यांनी या अगोदर कमी केलेल्या आहेत. अजून हे सगळं जे रिस्ट्रक्चरिंग करायची तुमची इच्छा आहे भाजपची, ती या अर्थाने शिवसेनेवरती अन्यायकारक आहे असं तुम्हाला वाटत नाही? ह्याच्यात न्याय अन्यायाचा प्रश्न नाही. लढवायला किती मिळाल्या आणि त्यातल्या किती निवडून आल्या या पर्सेंटेजचा अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, आणि असं आहे की आता हे म्हणले भंगार वगैरे असं काही नसतं याच्यात. आता मग असे लोकसभेला किती भंगार पडले हे आपण पाहिलं. त्यामुळे मी हा शब्दप्रयोग राजकारणात उमेदवारांना वापरू इच्छित नाही, पण त्यांना वापरायचं असलं तर वापरू दे. माझं एक म्हणणं आहे की परिवर्तन होत असतं की नाही, लोकांच्यात बदल होत असतो की नाही, तो झालेला पाहिला ना आपण लोकसभेमध्ये. मग जर आता असं वाटलं की बा इथली जनता जागृत झाली आहे आणि पारंपरिक काँग्रेसला इथे हरवू शकतो, वातावरण तसं आहे, चांगली व्यक्ती निवडली पाहिजे, भले ती भाजपमध्ये असो नाहीतर सेनेमध्ये असो, तर हा अभ्यास करण्याकरता शेवटी पक्षांतर्गत ही घासाघीस होतेच, कुठे होत नाही, जगाच्या पातळीवर सगळीकडे होते. ठीक आहे, म्हणजे पक्षांतर्गत झालं म्हणजे काहीतरी वेगळं आहे. नाही, राष्ट्रवादी आपण बघतो आघाडीमध्ये, पण आघाडीमध्ये सुद्धा आपण हा प्रश्न विचारणार आहोत. मुळात आघाडीतल्या भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या दोघांवरती जो आरोप आता अलीकडच्या काळामध्ये अगदी काँग्रेसमधनं आणि शिवसेनेतनं झालेला आहे की सर्वाधिक जी अडचण आहे ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने करून ठेवलेली आहे, त्याबद्दलही आपण प्रश्न विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
एकीकडे निवडणुका लढवण्याची, स्वबळावरती लढवण्याची जी भाषा सुरू आहे या सगळ्या पक्षांची महत्त्वाच्या, त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. दुसरीकडे नेमकी जी जागा वाटपाची चर्चा आहे ती चर्चा कोण लांबवतोय हा सुद्धा एक कळीचा प्रश्न या सगळ्यामधनं उपस्थित होतोय, तो सुद्धा आपण विचारणार आहोत. त्यापूर्वी या कार्यक्रमामध्ये ज्या ट्विटरवरनं आणि फेसबुकवरनं प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यातली एक महत्त्वाची प्रतिक्रिया आपण बघूया. अमोल नवले म्हणतायत, जनतेला लहान पक्षांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे या सगळ्या पक्षांकडनं. अभिजित पाटील यांचं ट्विटरवरती म्हणणं आहे की सर्व पक्ष स्वबळावर लढल्यास सरकार स्थापनेच्या वेळी पुन्हा युती किंवा आघाडी त्यांना करावीच लागणार आहे. आणि निशिकांत भोजने यांनी ट्विटरवरती म्हटलंय की खरी लोकशाही कुठेही शिल्लक नाही, सर्व भांडवलशाहीच्या हातात आहे. एकूण या जनतेच्या बोलक्या प्रतिक्रियात, त्या प्रतिक्रियांचा सुद्धा मला असं वाटतं की इथले नेते, इथले प्रवक्ते त्याची नोंद घेतील. पुन्हा जो प्रश्न विचारायचा आहे विद्या चव्हाण तुम्हाला, राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी अतिशय महत्त्वाकांक्षी झालेली आणि जाणीवपूर्वक जी चर्चा आहे, ज्या वाटाघाटी आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक वेळ काढूपणा करते अशी जी एक हाकाटी पेटली जाते. खास करून ज्या 144 जागांची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ती 124च्या वरती द्यायची नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे. या सगळ्या रस्सीखेचीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी निष्पन्न होईल येणाऱ्या कमी वेळामध्ये? नाही, मला असं म्हणायचं की राष्ट्रवादी काँग्रेस वेळ काढूपणा करतोय हा आरोप अगदी चुकीचा आहे. कारण आमचे निर्णय आम्ही इथेच घेतो आणि आदरणीय आमचे शरद पवार साहेब सुद्धा मुंबईत येऊन आपल्या नेत्यांशी चर्चा करून पक्षश्रेष्ठींशी पण चर्चा करायला कधीही अवेलेबल असतात. वेळ जो काढला जातोय तो काँग्रेसकडनं काढला जातोय हे आपण सगळ्यांनी आता बघितलेलं आहे. परंतु माध्यमांनी आणि सगळ्यांनी आता ठरवलेलं आहे की राष्ट्रवादीला टार्गेट करायचं. आणि मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की काल जी आमची कोल्हापूरमध्ये जी सभा झाली, जाहीर सभा, पहिली प्रचार सभा झाली, त्याला लोकांचा इतका प्रचंड प्रतिसाद होता, लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते. आणि मला असं वाटतं आता फारसा वेळ काढण्यात अर्थ नाहीये. आम्ही 2 दिवसाची मुदत काँग्रेसला दिलेली आहे आणि काँग्रेसने काय तो लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. आणि मला असं वाटतं खूप दिवस आता झालेले आहेत, आम्हाला बिलकुल आघाडी तोडायची इच्छा नाहीये. आम्ही काँग्रेसला मोठा भाऊ म्हणून वागणूक दिलेली आहे आणि काँग्रेसने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. काँग्रेसला आघाडी करायची असेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि जर त्यांना आमच्याशी आघाडी करायची नसेल तर त्यांनी तेही स्पष्टपणे कळवलं पाहिजे. पण काय ते पुढचे दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि काय ती स्पष्टपणा दोन्ही ठेवलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही मित्र पक्ष आहोत आणि केंद्र सरकारमध्ये जी मोदींची सत्ता आली तेव्हाही लोकसभेच्या पूर्वी लोकांना असंच वाटत होतं की सगळ्यांचं मिळून काहीतरी सरकार येईल, पण मोदींना बहुमत मिळालं. आणि असं जर एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं तर मला असं वाटतं तोही एका दृष्टीने चांगला निर्णय होईल. तेव्हा आघाडी करायची असेल तर लवकर निर्णय घ्यावा, नसेल करायचं प्रत्येक पक्षाने आपलं नशीब आजमायला काय हरकत नाही. अच्छा, म्हणजे तुमची दोन्ही अर्थाने तयारी आहे हे म्हणायला हरकत काही जागा आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की वेगवेगळं गेलं तरी काही तुम्हाला हरकत नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेसची ती सुद्धा तयारी आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मग आता किती दिवस वाट बघायची? आता फॉर्म भरायची डेट जवळ आलेली आहे. नक्की किती अगदी तुमचं जे म्हणणं आहे की किती दिवस वाट बघायची. सतीश देसाई, तुम्हाला हा जो 144ची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आणि ती 124 पर्यंत आणण्याचा हा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये असं म्हणायचं का मग की काँग्रेस वेळकाऊ धोरण अवलंबते? मंदारजी, मागे एकदा म्हणजे मी कॉलेजमध्ये असेल त्यावेळेला आदरणीय देशाचे नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भेटायचा मला एकदा योग आला. चव्हाण साहेबांनी तेव्हा सांगितलेलं माझ्या कानामध्ये अजूनही ते शब्द आहेत की ज्याला लांब पल्ल्याचं राजकारण करायचं आणि ज्याला यशस्वी राजकारण करायचं आहे त्याला संयम हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फार घाई न करता या सगळ्या गोष्टी, निवडणुका अतिशय जवळ आलेल्या आहेत, निवडणुका अगदी तोंडावरती आहेत, वेळ फार कमी आहे. तुम्ही मोठा भाऊ म्हणताय, तुम्ही मित्र पक्ष म्हणताय, हे सगळं मान्य आहे. पण तुमचं आणि आमचं दोघांचं ध्येय एक आहे आणि त्या ध्येयामध्ये जातीयवादी शक्ती ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर या देशामध्ये ज्या तऱ्हेचं राजकारण चालू केलेलं आहे त्या शक्तीला रोखायचं असेल, त्या प्रवृत्तीला रोखायचं असेल तर आपण दोघांनी एकत्र राहणं आवश्यक आहे. त्याच्याकरता 1 दिवस 2 दिवस समजा आणखीन लागले तरी काही हरकत नाही. अंतिमतः जे होईल ते राज्याच्या हिताचं, पुरोगामी महाराष्ट्राच्या हिताचं,
शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातला योग्य आणि साजेस असाच निर्णय होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. गिरीश बापट तुमचं काय म्हणणं आहे? भाजप वेळ काढतंय जास्ती की शिवसेना वेळ काढते? किमान विद्याताईंनी प्रामाणिकपणे म्हटले की आमची दोन्ही बाजूनी जायची तयारी आहे. नाही, विद्याताईंनी काय म्हटले त्याच्याशी मला काही संबंध नाही, पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला एवढं सांगतो की आम्हाला दोघांनाही काही वेळ काढायचा नाहीये. दोन्ही गोष्टीत राज्याच्या सगळ्या जागांचं वाटप करताना अडचणी येतात, त्याच्यावर आम्ही मात करू. आम्हाला युती करायची. आम्ही असं कधीच म्हणणार नाही की सेनेने वेगळं लढावं, सेनाही कधी म्हणणार नाही की भाजपने वेगळं लढावं. जे आता विद्याताईंनी सांगितलं तसं मी कधी म्हणणार नाही. फक्त हे निर्णय घेणारे आमचे उच्च नेते आहेत, राज्य पातळीवरचे नेते आहेत, केंद्रीय पातळीवरचे नेते आहेत. ते निर्णय घेतील आणि उरलेला वेळ आम्हाला पुरेसा आहे. आम्हाला काही बाकी प्रॉब्लेम नाहीये. आम्ही व्यवस्थित निवडणुका लढू. ठीक आहे, तुम्ही म्हणताय काही प्रॉब्लेम नाहीये, व्यवस्थित निवडणुका लढवणार आहात. भाऊ, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. ज्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, सर्वसामान्य जनतेच्या ज्या प्रतिक्रिया आपल्या या कार्यक्रमातून उमटलेल्या आहेत, त्या तुम्हाला प्रातिनिधिक वाटतायत की आता जे सगळे नेते मंडळी किंवा प्रवक्ते मंडळी जे म्हणतात त्यांनी अजून थेट ठोस असं काही सांगितलेलं नाहीये? कदाचित 2 दिवस फार तर अजून लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. नाही मंदार, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते. आपल्यासाठी एक बातमी असते. राजकीय पक्ष आणि तिथे जे मॅनेज करणारे प्रमुख नेते असतात त्यांच्यासाठी खूप अडचणी असतात. एक तर गोष्ट अशी असते की अमुकाला एक तिकीट दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध तिथला दुसरा नाराज बंडखोर होऊ नये. बंडखोर होत नाही तो दुसऱ्या पक्षात पण जातो. म्हणजे गेल्या वेळेला आपण बघितलं की आदेश बांदेकरला तिकीट मिळाल्यानंतर शेवटच्या क्षणी सरवणकर हा शिवसैनिक काँग्रेसचा उमेदवार झाला. तेव्हा हे जातीयवादी वगैरे असं काही नाहीये. आपण बंडखोरी आपल्या कार्यकर्त्यांनी जे उमेदवार असतात त्याच्यावर भरोसा नाहीये आणि म्हणून मग आपल्या विरुद्ध बंड होऊ नये, आपला उमेदवार दुसरीकडे जाऊ नये. दुसरी गोष्ट, आपल्याच मित्र पक्षाने आपल्याला जी जागा मिळाली आहे तिथे कोणीतरी बंडखोर उभा करू नये, अपक्ष करू नये. ह्या खूप कटकटी नेत्यांना मॅनेज कराव्या लागतात. ही वस्तुस्थिती आपणही विचारात घेतली पाहिजे पत्रकार म्हणून. आणि त्यामुळे त्यासाठी जितका कमी वेळ देता येईल त्यासाठी हे ताणलं जातं. मला असं अजिबात वाटत नाही की आघाडी किंवा युती या क्षणी तुटण्याच्या परिस्थितीत आहे. पण हे दोघांच्याही काही जागा ठरलेल्या असतील. एक दोघांच्याही 5-25 जागांवरून वाद आहे, तो ते ठेवतील. शेवटच्या 2 दिवसासाठी म्हणजे 27 तारीखला उमेदवारी अर्ज भरायचे संपणार आहे, तर साधारण 25 पर्यंत सगळ्या जागांचं वाटप होऊन प्रत्येकाचे उमेदवार ठरून जातील. पण जिथे अशा शक्यता असलेल्या 25-40 जागा आहेत त्यांचा निकाल हा 27ला अर्ज भरून संपले तरीही सुटणार नाही. तो अर्ज मागे घेण्याच्या दिवशी संपेल, तोपर्यंतही घासाघीस चालणार. अच्छा, तोपर्यंत ही घासाघीस चालणार आहे. केवळ ज्याला काय खडाखडी म्हणता येईल, मैदानातली एवढी खडाखडीच चालू आहे असं आपल्याला म्हणायला लागाय. अगदी स्पष्ट सांगायचं तर गांधी जयंतीच्या दिवशी फायनल आकडे स्पष्ट होतील. ठीक आहे, पण तो मुद्दा तोच आहे की जो उमेदवार निवडायचा आहे जनतेला, त्या जनतेला केवळ 9 किंवा 10 दिवसांना एक चेहरा बघावा लागणार. त्या 10 दिवसात त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे की या चेहऱ्याला मतदान करायचं किंवा नाही. काय म्हणणं आहे तुमचं डॉक्टर? सर्वात पहिले तर मला हे म्हणायचे की आज माझी महाशक्ती निर्माण झाल्यामुळे आघाडीमधली जी बोलणी आहे ती अजून लांबणीवर येईल, युतीमधली बोलणी सुद्धा लांबणीवर येईल. आघाडी आणि युतीला एक पर्याय मिळालेला आहे. सगळे बंडखोर माझ्याकडे येतील या भीतीमुळे मला वाटत नाही लवकर होणार आहे. ठीक आहे, मला विद्याताईला एक प्रश्न विचारायचा होता. विचारा तुम्ही. विद्याताई, तुम्ही विचारांच्या गोष्टी करता. एक तुम्ही काँग्रेसला मोठा भाऊ मानता, आम्ही तुम्हाला मोठा भाऊ मानत होतो का म्हणून मला अमरावती लोकसभा निवडणूक घड्याळवरती लढवण्याचा आग्रह केला? माझा पक्ष नव्हता का? तुमच्या नेत्यांकडे विचार नाही. आपण नाही हा आरोप असू शकेल. विद्यार्थी, तुम्हाला बोलायची संधी देऊ का? तुम्हाला अगदी थोडक्यात तुम्ही बोला. नाही, मला त्यांचा प्रश्नच ऐकू आला. ठीक आहे, प्रश्न ठीक आहे. प्रश्न थोडासा तुमचा आधीचा होता, त्याच्या भूतकाळात आपल्याला आता जायची गरज नाही. पण स्वबळावरची जी भाषा हे सगळे पक्ष करतायत ती वरवरची भाषा आहे की काय, ही आत्ताची परिस्थिती आहे. अनेक जणांना असं वाटतंय की कदाचित काही कालांतरानंतर बंडखोरी रोखण्यासाठी त्याचं एक स्ट्रॅटेजी म्हणून ही सगळी अशी भाषा केली जाते. मात्र हे सगळे आघाडी आणि युती जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये पुढे जाईल अशाच पद्धतीनं हे वातावरण आता दिसतंय. बेधडकमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद, नमस्कार.